पाणी भरलेल्या ग्लासमध्ये आपण मेणबत्ती लावू शकू का? कशी ते बघूया. हा विलक्षण प्रयोग करण्यासाठी आपल्याला लागतील 2 पाण्याचे पारदर्शक ग्लास, एक मेणबत्ती, काडेपेटी आणि सगळ्यात महत्त्वाची वस्तू म्हणजे एक पारदर्शक काचेचा तुकडा. सुरुवातीला हा प्रयोग नुसता पहा. मेणबत्ती ग्लासमध्ये ठेवली, ती लावली आणि मग ग्लासमध्ये हळूहळू पाणी ओतलं. बघा, पाण्याची पातळी हळूहळू वाढतेय आणि अगदी ज्योतीच्या वर गेल्यावर सुद्धा मेणबत्ती विझत नाही. आहे का जादू? खरं तर जादू वगैरे काही नाही बरं का. आता आपण हा प्रयोग खरा कसा केलाय ते पाहूया. मेणबत्ती आणि ग्लासच्या मध्ये असलेली जी काचेची शीट आहे त्यामुळे ही मजा होते. हा आहे पूर्ण सेटअप. आपण ज्या ग्लासमध्ये पाणी भरणार आहोत तो शीटच्या पुढे आहे आणि मेणबत्ती मात्र काचेच्या मागे आहे. काच ही थोडा प्रकाश परावर्तित करते आणि प्रकाश तिच्यातून आरपारही जाऊ शकतो. काचेच्या या 2 गुणधर्मांचा या प्रयोगात आपण वापर केलाय. पाणी भरलेल्या ग्लासची प्रतिमा काच परावर्तित करते आणि मागची मेणबत्ती मात्र काचेतून प्रकाश आरपार गेल्यामुळे आपल्याला दिसते. दोन्ही आपण एकदम पाहतो म्हणून आपल्याला पाण्याने भरलेल्या ग्लासमध्ये मेणबत्ती लावल्यासारखं दिसतं. खरं तर पुढे मेणबत्ती नाही आणि मागे पाण्याचा ग्लास नाही. हा प्रयोग करताना मेणबत्ती आणि ग्लास काचेपासून सारख्या अंतरावर ठेवायचं लक्षात असू द्या. तेव्हाच ग्लासची प्रतिमा मेणबत्तीवर बरोबर येईल.